श्रावण महिन्यामध्ये या 3 ग्रंथांचं पारायण नक्की करावं। श्रावण महिना हा भगवान शिवशंकराचा सर्वात प्रिय महिना असल्यामुळे हे सर्वात पहिला श्री शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण आपण या महिन्यामध्ये करायला हवं। या महिन्यामध्ये या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे भगवान शिवशंकराची कृपा आपल्याला प्राप्त होते, तसेच याचं वाचन केल्यामुळे भगवान शिवशंकरावरती आपलं प्रेम वाढतं। दुसरा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र। या श्रावण महिन्यामध्ये श्री गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपल्याला आपल्या गुरूंची कृपा प्राप्त होते आणि एकदा का आपल्याला आपल्या गुरूंची कृपा प्राप्त झाली की आपोआप सर्व देवी देवतांची सुद्धा कृपा आपल्याला प्राप्त होते। त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये नक्की सर्वांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करा। आता तिसरं पारायण करायचं म्हणजे आपल्या संतांच्या चरित्राचं। जसं आपल्या सद्गुरू श्री शंकरोबा महाराजांची ही शंकर गीता आहे, गजानन महाराजांचा गजानन विजय ग्रंथ आहे, तसाच वेगवेगळ्या संतांचे चरित्र आहे। या संतांच्या चरित्राचे पारायण केल्यामुळे आपल्याला या संतांचे विचार, शिकवण आणि भक्ती समजते। तर या ग्रंथांचं पारायण या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा, कारण श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही ग्रंथाचं जर पारायण केलं तर त्याचं फळ आपल्याला भरपूर मिळतं। त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा आणि अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करा। श्री स्वामी समर्थ, जय शंकर।